राज्याच्या बऱ्याच भागातील तापमान सध्या 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे, ज्याचा राज्यातील अनेक पिकांप्रमाणे केळी पिकाला देखील फटका बसतोय। हेच पाहता केळीची काळजी कशी घ्यावी हे सांगणं गरजेचं आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अशा वातावरणामध्ये केळी पिकाची काय काळजी घ्यायची आहे पाहूयात। केळी जळगावसह पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जाणारं एक नगदी फळपीक, मात्र सध्याच्या उन्हामुळे अनेक ठिकाणी केळी बागा करपताना दिसतायत। यामुळे केळीच्या उत्पादनात घट झाली आहे, शिवाय केळीचा दर्जाही खालावलाय। यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। 30 सेंटीग्रेड सेल्सिअस डिग्री तापमान जेव्हा पुढे अधिक होतो तेव्हा याचा विपरीत परिणाम आपल्या केळी पिकावर जाणवतो। 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जर तापमान गेल्यास तर मूळ अन्नद्रव्य शोषून घेण्यास असमर्थ असतात। तसेच अन्नद्रव्य शोषून घेण्याचा जो वेग असतो तो मंदावतो। तसेच अधिक सूर्यप्रकाशामुळे म्हणजे दुपारच्या वेळेस जे अधिक सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे पानं करपली जातात आणि टोकाकडच्या ज्या घडातील फण्या असतात त्या सुद्धा करपल्या जातात। दुपारच्या उन्हामुळे केळीची पानं करपतात, तर काही प्रमाणात केळीच्या घडांनाही उन्हाची झळ बसते। केळीचा उन्हापासून बचाव करण्यासाठी केळीची वाढलेली पानं कापू नयेत। या पानांमुळे केळीच्या घडांचं संरक्षण होतं। बागेत जास्तीत जास्त प्रमाणात सावली राहील अशी व्यवस्था करावी। नसवलेल्या घडाच्या परिपूर्ण वाढीसाठी आपल्याला जी लोंबकळत असलेली जी पानं असतील, जी वाढलेली निरोगी पानं आहेत ते कोणत्या परिस्थितीत आपण ते कापू नये आणि ते जर आपण तशीच ठेवली तर खोडाला आपल्या तीव्र उष्णतेमुळे आपल्या केळीच्या खोडाचा बचाव होतो। पॉलीप्रॉपिलिनच्या चांगल्या या फायबरच्या पिशव्या आपल्या बाजारात उपलब्ध आहे। आपण त्याचंही आपण आवरण ह्या दृष्टीने आपण केळीच्या घडांना झाकून घेऊ शकतो। उन्हाळ्यात केळीला पाण्याचा ताण पडू देऊ नये। केळीच्या प्रत्येक झाडाला दररोज 25 ते 30 लिटर पाणी द्यावं। पाणी शक्यतो रात्री किंवा पहाटे द्यावं। वाढत्या उन्हापासून केळीच्या घडांचं संरक्षण करण्यासाठी घडांवर स्कर्टिंग बॅग घालणं अत्यंत गरजेचं आहे। जे वाढीच्या अवस्थेत आहे, निसवून झालेले असेल त्या घडांना आपण 10 लिटर पाण्यातून 50 ग्राम पोटॅशियम डायड्रोजन फॉस्फेट अधिक 100 ग्राम युरिया या द्रावणाचा एक फवारणी आपण दिले तर निश्चितपणे आपल्या एकूण घडाची वाढ चांगली होते। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो। हे रोखण्यासाठी केळीच्या झाडालगत सेंद्रिय आच्छादन करावं। तसंच केळी बागेवर केओलिन या बाष्परोधक औषधाची फवारणी करावी। केळी बागांमध्ये गारवा टिकवून ठेवण्यासाठी केळी बागेभोवती शेवरी किंवा हत्ती गवताची लागवड करावी। जेव्हा आपण लागवड करणार असेल तेव्हाच आपण चोही बाजूने सजीव कुंपणाची म्हणजे शेवरी, गजराज गवत किंवा बांबू ह्या पिकाची सजीव कुंपण म्हणून आपण लागवड करणे गरजेचे आहे। ज्याच्यामुळे काय होतं की उन्हाळ्यातले जे गरम आणि उष्ण लाट असतो ते आपल्या बागेमध्ये घुसत नाही आणि आपला बाग सुरक्षित राहतो। किंबहुना समजा आत्तापर्यंत जरी आपण नाही केलेले असेल तरी आपण शेडनेट जे आहे ते 75 किंवा 50% शेडनेट हे चोही बाजूने जरी केले तरी आपला ह्या केळी बागेचा बचाव होऊ शकतो। सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने केळी बागांचं नियोजन केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर निश्चित परिणाम होईल। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।